मग ते तर आहेच भाई. आपण आलेलो कुठं रे, लोणार. पा इथेच पडला होता ते दगड मोठाच्या मोठा. कुठून पडला होता मला माहीत नाही, पण खाली जातात ते का भाई आपल्याला. आणि सगळ्यात मोठी धार इथं ही चालूच राहायची म्हणते, कधीच बंद पडत नाही. आणि कुठून येते ते आत्तापर्यंत कोणाला माहीत नाही आहे. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चढताना उठा थोड्याशी किती शिड्या असतील बरे. कुठून पाणी यायला लागलं बे. धाराचं पाणी सरकून जातं ना. हा मग समजायला नाही, म्हणजे हे धार म्हणजे असं बोरासारखी आहे का, नाही की बोरमध्ये कसं धार राहते. आता हे गड्ड्यात झालं ना. हो. हां, तर गड्ड्यात आता बोरमध्ये कसं पाणी येते, गड्डा असला की मग ते पाणी आपण मोटरच्या सहाय्याने वरी उचलतो समजा, आहे का नाही. पण हे गड्ड्यात हे म्हणून सगळं पाणी जे तुमच्या गावातलं ते याच्यातून येत असं. ते पाणी एवढं नाही ना, ती कोणती तरी काय माहीत भाई. पण चालू आहे आता पाणी चालू आहे कधीच, पण उन्हाळा पावसाळा कधीच नाही हे ना. नाही बढिया आहे नाही का नाही. धार पण कमी होत नाही, जेवढी स्पीड आहे तेवढीच राहते ती. हमेशा कलाकारी आहे भाई. पण आपल्या घरी आपल्या वाशिमला टाकून लागते एखादी धार अशी. अशी धार मग वाशिमच्या लोकांना पाण्याची कमीच नाही पाय. हे पाणी कसं नाही आले, वाहत लागले. चालूच आहे भाई पाणी. हा कंटिन्यू. बिबटे पण आहे बरं. बिबटे आहे हो हो. मग गाणे मारायला बाई बिबटे आहे. अगोदर सांगून दे. मग अंगावर उड्या मारायला बिबटे. मला तर पळता पण येत नाही भावांनो, काय करावं. ती आहे उडी मारली अंगावर तर गेलो मी कोमात. तुमच्या भावाच्या शरीरातले हारा लागलं बाई. आणि चालूच आहे कंटिन्यू.